रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। सेलिब्रेशनसाठी पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल होतात। कोकणात सध्या 4 ते 5 लाख पर्यटक दाखल झालेत। त्यामुळे गुहागर, रत्नागिरी, गणपतीपुळे, आरेवारे हे समुद्र किनारे गजबजल्याचं दिसून येत आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटक जो आहे तो दाखल झालेला आहे। सध्या पर्यटकाचा एन्जॉयमेंटचा मूड पाहायला मिळतोय। असेच काही पर्यटक आपल्या सोबत आहेत की ते गणपती समुद्र किनारे आलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं प्लॅनिंग काय आहे आपण पर्यटकांकडून जाणून घेऊया। आता काय सांगाल, कसं वाटतंय? खूप एन्जॉय करताय का? हो, नक्कीच खूप एन्जॉय करतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळाच्या सुट्टीमुळे आम्ही कोकणामध्ये आलेलो आहे। बेसिकली आम्ही दरवर्षीच कोकणामध्ये येत असतो आणि कोकणाचं निसर्ग सौंदर्य ते एन्जॉय करत असतो। फॅमिली सोबत आलो आहे, मित्रांसोबत आलो आहे। खूप छान वाटते आणि नक्कीच खूप सारा एन्जॉय करतोय। ताई, कोकणाचा निसर्ग कसा वाटतोय, काय सांगाल? सुरेख आहे, बघण्यासारखं आहे। आम्ही दरवर्षीच इकडे येतो। तुम्ही कुठून आलायत आणि काय प्लॅनिंग आहे 31 नाताळचं? आम्ही पुणे जिल्ह्यातनं तळेगाव दाभाडेवरून आलेलो आहे। खरं तर आजचा प्लॅन हा गोव्याचा होता, पण आम्हाला मित्रांनी सांगितलं की तुम्ही गोव्याला न जाता तुमचा खर्चही खूप कमी होऊ शकतो, तुम्ही त्याकरता तुम्ही गणपतीपुळे या ठिकाणी जा। तर इथे येऊन खूप छान वाटतंय। इथं सगळं रायडिंग, बनाना राईड आहे, त्याच्यानंतर हे मोटर राईड आहे, सगळं राईड केलं एकदम मस्त वाटतंय। कोकणात मोठ्या संख्येत सध्या पर्यटक आलेले आहेत। पर्यटकांचा एन्जॉयमेंटचा हंगाम या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनचं निमित्त आहे, मात्र किनाऱ्यावरती मनसोक्त डुंबण्याचा आनंद सध्या पर्यटक या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।